नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी, झटपट आणि तोंडात विरघळणारी कोकोनट चॉकलेट ट्रफल्स. फक्त काही मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. हे ट्रफल्स तुम्ही वाढदिवस, किटी पार्टी, गिफ्ट किंवा मुलांच्या टिफिनसाठी सहज बनवू शकता. चॉकलेटचा रिच स्वाद आणि नारळाची हलकी गोड चव एकदम परफेक्ट असे हे कॉम्बिनेशन आहे. जर तुम्हाला चॉकलेट आवडत असतील तर ही रेसिपी तुम्ही झटपट बनवू शकता. त्याचबरोबर दिसायलाही सुंदर आणि चवीला अप्रतिम आहे. हे खूप सोपे आहे, अगदी कोणीही सहज बनवू शकते. जर तुम्हाला चॉकलेटची रेसिपी आवडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण या ठिकाणी मिल्क चॉकलेट कंपाऊंड घेतलेले आहे आणि हे आपण कट करून आपल्याला किती घ्यायचे त्याप्रमाणे हे चाकूने कट करायचे आहे. हे मार्केटमध्ये इझी मिळून जाते. या ठिकाणी आपण 2 स्लॅब म्हणजे 200 ग्रॅम आपण या ठिकाणी चॉकलेट वापरणार आहोत. आणि हे पहा, अशा प्रकारे आपण याचे 2 भाग करून घेतलेले आहे. आपण हे 200 ग्रॅम चॉकलेट घेतलेले आहे. त्यानंतर राहिलेले चॉकलेट आपण पॅक बंद करून ठेवून द्यायचे आहे, म्हणजे हे खराब होत नाही. आणि नंतर चाकूने हे आपण अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचे आहे. त्याऐवजी तुम्ही याचे तुकडे देखील अशा पद्धतीने करू शकता. हे सर्व आपण अशाच पद्धतीने कट केलेले आहे. एक बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये हे सर्व चॉकलेट आपण घालून घ्यायचे आहे. कट करेपर्यंत आपण या ठिकाणी पातेल्यात अशा प्रकारे पाणी एकदम उकळून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती आपला हा तयार बाउल ठेवायचा आहे. त्यानंतर आपण हे वितळून घेणार आहोत. त्यासाठी आपण डबल बॉईल मेथड पद्धत वापरणार आहोत आणि त्याच्यातील चॉकलेट आपण मेल्ट करून घ्यायचे आहे. या ठिकाणी महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची की चॉकलेट कधीही मेल्ट करताना पाणी यामध्ये जाता कामा नये, नाहीतर चॉकलेट आपली घट्ट होते आणि व्यवस्थित अशी सेट होत नाही. त्यासाठी अशा पद्धतीने ही डबल बॉयलरच्या मेथडच्या पद्धतीने चांगले मेल्ट करून घ्यायचे आहे आणि एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सी होईपर्यंत आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा बटर घालून घ्यायचे आहे. बटर घातल्यामुळे हे एकदम स्मूथ असे तयार होते. यासाठी आपण यामध्ये बटर घातलेले आहे आणि बटर घालून हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत. चॉकलेट गरम असल्यामुळे बटर पटकन वितळले जाते. चॉकलेटला मस्त असा रिचनेसपणा आलेला आहे आणि चकाकी देखील मस्त आलेली आहे. हे आपले मिक्स करून झालेले आहे आणि मेल्ट देखील मस्त असे झालेले आहे. हे आपले तयार झालेले आहे. त्यानंतर आपण यामध्ये डेसिकेटेड कोकोनट 1 कप घेतलेले आहे. त्यातले सुरुवातीला आपण अर्धा कपच घालून घ्यायचे आहे. आपण लागेल तसेच यामध्ये थोडे थोडे करून घालायचे आहे. सुरुवातीला आपण अर्धा कपच घालून घ्यायचे आणि मिक्स करायचे. अंदाज पाहूनच यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालून घेत आहोत. लागेल तसेच यामध्ये आपण घालायचे. या ठिकाणी आपण सर्व राहिलेले अर्धा कप देखील यामध्ये घालून घेतलेले आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. ट्रफल करताना तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही घरी ओला नारळ घेऊन तो फोडून त्याचा काळा भाग काढून ते बारीक तुकडे करून मिक्सरला याचे बारीक असा खीस करायचा आणि नंतर तो कढईमध्ये चांगला परतून घ्यायचा. म्हणजे डेसिकेटेड कोकोनट घरच्या घरी तयार होईल आणि ते देखील एकदम बारीक करायचे, म्हणजे परफेक्ट असे हे आपले ट्रफल्स तयार होतात. हे चांगले मिक्स करून झालेले आहे. मस्त असे हे मिश्रण झालेले आहे. हे आपण 5 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि 5 मिनिटानंतर हे परफेक्ट असे सेट झालेले आहे. चमच्याने मिक्स करताना हे सुट्टे झालेले नाही, हलके ओलसर आहे, म्हणजे हे आपले परफेक्ट झालेले आहे. त्यानंतर चमच्याने हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. हे मिश्रण आपले सुटसुटीत न होता हलके ओलसर झालेले आहे. नंतर हे हातामध्ये घेऊन याचा लहान गोळा घ्यायचा आहे आणि याचा लहान आकारामध्ये ट्रफल तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे आपण या ठिकाणी लहान लहान आकारामध्ये याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा, पटकन असा हा बॉल वळला जातो, म्हणजे आपले मिश्रण परफेक्ट असे सेट झालेले आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे. त्याच्यामध्ये हे आपण घोळून घेणार आहोत, म्हणजे याला डेसिकेटेड कोकोनटचे कोटिंग करून घ्यायचे आहे. हे पहा, मस्त असे याला कोटिंग तयार करून घेतलेले आहे आणि हा आपला ट्रफल तयार झालेला आहे. करायलाही सोपा आणि पटकन असा हा तयार होतो. या ठिकाणी आपण अशाच पद्धतीने सर्व ट्रफल तयार करून घ्यायचे आहेत. मिश्रण हातामध्ये घेऊन ज्या आकारामध्ये लहान मोठे पाहिजे तसे ह्याचे गोळे तयार करायचे आणि नंतर डेसिकेटेड कोकोनटमध्ये ह्याचे कोटिंग करून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आपले हे सर्व तयार झालेले आहे.
गोड खायची क्रेविंग झाली तर तुम्ही अशा प्रकारे हे घरच्या घरी तयार करून घेऊ शकता. काही टिप्स देखील आहे. डेसिकेटेड कोकोनट घेताना तुम्ही ताजे आणि बारीक असे घ्यावे. जास्त जुने आणि जाडसर घेऊ नये, नाहीतर खोबऱ्याचा वास येतो आणि व्यवस्थित असे लागत नाही. दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे चॉकलेट मेल्ट करताना यामध्ये पाण्याचा थेंब जाता कामा नये आणि व्यवस्थित असे हे मेल्ट करून घ्यायचे. तिसरी टिप्स म्हणजे मायक्रो ओव्हनमध्ये तुम्ही हे जर जास्त वेळ चॉकलेट गरम केले तर हे कडक होते. त्यासाठी जास्त वेळ गरम करायचे नाही, फक्त मेल्ट करून घ्यायचे. ट्रफल्स तयार झालेले आहे आणि खायला म्हणाल तर एकदम टेस्टी असे तयार झालेले आहे. ही रेसिपी डेसिकेटेड कोकोनट आणि चॉकलेटच्या परफेक्ट मिश्रणापासून तयार केलेली आहे. ट्रफल्स तुम्हाला देखील नक्की आवडतील. खायला म्हणाल तर एकदम टेस्टी असे तयार झालेले आहे. अगदी 3 ते 4 साहित्यात हे घरच्या घरी तयार होते. ही रेसिपी कमी वेळात आणि जास्त चव देणारी आहे. तुम्ही देखील ही नक्की बनवून पहा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी. आणि अशाच सोप्या, टेस्टी आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि टेस्टी रेसिपीसोबत.